सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता समायरानेच आसावरीला दिलेला नेकलेस स्वतःकडे चोरून ठेवलेला असतो, कारण की तिला आता या चौघींची म्हणजेच या करवल्यांची मजा करायची असते आणि यांचा सगळ्यांचा तिला अपमान करायचा असतो. हेच तर समायराचं ध्येय असतं आणि झालंय सुद्धा तसंच आहे. इकडे पमा आणि मुलींना फार टेन्शन येतंय की तो डायमंडचा जो नेकलेस आहे तो हरवलेला आहे, पण लग्न होईपर्यंत काहीच बोलायचं नाही असं ठरलेलं असतं. आता मात्र समायराला हे कळलेलं असतं की या मुली नेकलेस हरवलाय हे लपवून ठेवत आहेत. समायरा शर्वरीला चॅलेंज देते की 10 मिनिटात मला तो नेकलेस तू आणून जर दिला नाही तर मी इथे पोलिसांना बोलवणार आहे. आणि मग नाईलाजाने शर्वरी आता लग्नाच्या हॉलमध्येच कोणाची तरी पर्स राहिलेली असते, ती पर्स गुपचूप चोरून नेण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सर्व प्रकार जयने बघितलेला असतो. जय तिचा हात पकडून तिला म्हणतो की मला वाटलं होतं की चोरी करणं हा तुझा छंद आहे, पण तुझं तर हे प्रोफेशन आहे. पुढच्या 10 मिनिटात जर तू इथून गेली नाहीस तर मी अख्ख्या जगासमोर तुझा खरा चेहरा आणेल, असं जय शर्वरीला धमकावतो. शर्वरीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. काय शर्वरीने ही पर्स कशासाठी चोरली असेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. आता या गरीब पमा आणि तिच्या मुलींना या चोरीच्या आरोपापासून कोण वाचवणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.